अनुमरदं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. पाहत होतो आपण मागच्या पाठाला तस्माद विशेषतः या ठिकाणी आपण मागच्या पाठाला आलो होतो. पान नंबर 45 त्याच्यावर मध्ये आलो होतो. पृष्ठ संख्या 45 वर आलो होतो. 45 तस्मात मध्यभागामध्ये बरोबर 45 पानाच्या मध्यभागामध्ये तस्मात् विशेषितस्य अविक्रिय आत्मदर्शनः विदुषः मुमुक्षः च सर्वकर्मसन्यास एव अधिकारः. अशा प्रकारे निर्णय त्यावेळेस आपण मागच्या पाठामध्ये केलेला होता की सुतराम म्हणजे हे काय याच्यावरनं सिद्ध झालं की हे सिद्ध होते की आत्म्याला निर्विकार समजणारा विशिष्ट विद्वान व मुमुक्षु आता मोक्तुम इच्छा मुमुक्षा मागच्या पाठात झाला आपला तो मोक्ष. मुमुक्षु म्हणजे कोण? ज्याच्या मनामध्ये मोक्षाची इच्छा आहे. हे जन्ममरणाचं जे चक्र आहे या जन्ममरणाच्या चक्रामधून बाहेर पडून जे वास्तविक स्वस्वरूपाचं ज्ञान आहे या वास्तविक स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्याची मनामध्ये जी इच्छा आहे त्या इच्छेला या ठिकाणी मुमुक्षा म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे मुमुक्षु आणि कोण दुसरा तर दुसरा या ठिकाणी जो आत्म्याला निर्वास्तविक स्वरूप निर्विकार म्हणजे काय तर आत्म्याचं असणारं वास्तविक स्वरूप हे असंच आहे. अलग अलग एकदा वास्तविक स्वरूप मनुष्याला जीवनामध्ये कळलं किंवा मनुष्य काय करतो त्याच्या इतर गोष्टीच्या नादी लागत नाही की हे त्याचं वास्तविक स्वरूप असं आहे. एखादा मित्र आपला असेल फार जरी किती जीवाभावाचा जरी मित्र असला तरी जर त्याचं एकदा आपल्याला वास्तविक स्वरूप कळलं दुसऱ्याकडनं याच्याकडनं त्याच्याकडनं अरे तो तुझा किती कंठस्थ जीवश्च जरी मित्र असला तरी त्याचं वास्तविक स्वरूप असं आहे. आणि एकदा मनुष्याला जीवनामध्ये त्याचं ते वास्तविक स्वरूप कळलं त्या मित्राचं की अरे हा असाच आहे की आत्तापर्यंत याचे जेवढे मित्र आहेत या सगळ्यांना यांनी काय केलं खड्ड्यातच घालायचं काम केलेलं आहे. आणि म्हणजे मी कोण आहे आता सध्या मित्र आहे मग भविष्यात काय करणार हा मला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वास्तविक एकदा स्वरूप मनुष्याला कळलं की मग काय करतो त्यापासून तो 4 हात लांब जाण्याचा प्रयत्न करतो. तसं आत्म्याचं वास्तविक स्वरूप काय तो निरवयव आत्मा अलग लक्षात काही कुठल्याही प्रकारचे क्रिया त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून मागच्या पाठाला एकदा सांगितलं होतं की साधना काय करायची आहे. आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर साधना काय सहज साधनेचा विषय आपल्या मागच्या पाठामध्ये एकदा आलेला होता. मग सहज साधना काय करायची साधना काही नाही करायचं हीच साधना करायची असं मजेशीर येते. अलग लक्षात ही गोष्ट वेदांत असा अतिशय मजेशीर आहे. साधना काय करायची तर काही नाही करणं हीच साधना करणं. अलग लक्षात कारण जोपर्यंत आपण करत राहणार आहे तोपर्यंत काय होणार आहे कर्म कर्मफल कर्म कर्मफल संचित प्रारब्ध आगामी. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे पुन्हा सांगायची गरज नाही. त्या असणारं त्याचं कर्मफल मध्ये संचित असो त्यातून प्रारब्ध होईल आगाम होईल आणि मग काय होईल ते सर्व या जन्माचं असणारं मूल कारण. अलग लक्षात. आणि म्हणून जो त्याला जाणतो की हे वास्तविक असंच आहे कसा हा निरवयव आहे अलग अलग याचा असा आहे अविक्रिया आहे. आणि म्हणून अशा प्रकारे निर्विकार जो आत्मा त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची जर क्रिया होत नसेल तुम्ही या सर्व क्रिया मी का करत बसाव्या म्हणून सर्व कर्म संन्यास. आणि म्हणून अशा समजणारा विशिष्ट विद्वान किंवा मुमुक्षु याच्यासाठी सर्व कर्म संन्यासाचे विधान केलेले आहे. म्हणून जो ज्याला आत्मतत्व प्राप्त करून घ्यायचं अलग लक्षात. पण त्या ठिकाणी ते स्वामीजी म्हणतात की संन्यासासाठी दुसरा धर्मच नाही. त्या ठिकाणी कांची कामकोटी आता माझ्या डीपीला तो फोटो आहे बघा आता आपल्या ह्याला पण मी देईल उद्या परवा तो फोटो. अलग लक्षात अतिशय ज्ञानी तत्वज्ञानी अलग लक्षात. आता जे शंकराचार्य आहेत कांची कामकोटीचे जयेंद्र सरस्वतींचे असणारे गुरुजी चंद्रशेखर सरस्वती स्वामीजी अलग लक्षात. त्यांना बरेच लोक विचारायचे की एवढे विद्वान आहात एवढे साधना संपन्न तुम्ही आहात मग तुम्ही 4 लोकांमध्ये का प्रचारासाठी बाहेर पडत नाही गुरु म्हणजे आश्रमाच्या. ते सांगायचे की जो ज्ञानी आहे जो सर्व कर्म संन्यास घेतलेला आहे त्याच्यासाठी दुसरा धर्मच नाही. मग त्याच्यासाठी धर्म कोणता त्याच्यासाठी आत्मचिंता अलग लक्षात हा एकच त्याच्यासाठी धर्म राहिलेला आहे.
आणि म्हणून ती आत्मचिंता करणं याच्या व्यतिरिक्त अन्य सर्व धर्म त्याच्यासाठी सांगितलेले नाही शास्त्राने. आणि त्याची व्यवस्था असावी म्हणून त्याला भगवी वस्त्र धारण केले की बाबा यांनाच तो अधिकार आहे भिक्षा यापन करण्याचा, भिक्षा मागण्याचा असो. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व कर्मसन्यासाचे विधान जो त्या आत्मतत्वाला जाणू इच्छित आहे त्यांनी सर्व कर्मसन्यास केला पाहिजे. आणि म्हणून पुढे जाऊन आता सुरुवात पुन्हा करतायत. काय म्हणतात भाष्यकार? मध्ये आलं 45 पानाच्या मध्यभागी आता बरोबर आलो. आता एव भगवान नारायण. काय म्हणतात भगवान नारायण? आता एव भगवान नारायण सांख्यान विदुषः अविदुषः च कर्माणि प्रयोज्य द्वे निष्ठे ग्राहयति ज्ञानयोगेन सांख्यानाम इति. आणि म्हणूनच भगवंतांनी काय केलं तर म्हणूनच भगवान नारायणाने, भगवान म्हणजे या ठिकाणी गीतेमध्ये सुद्धा काय केलं? ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम असा श्लोक केला. म्हणजेच काय? या ठिकाणी भगवंताने या श्लोकाद्वारे सांख्ययोग कोणासाठी? जे ज्ञानी आहेत, ज्यांना ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे जाऊन भगवंत म्हणतात, पण अर्जुन म्हणतो भगवंताला एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. अशा प्रकारे अर्जुन सुद्धा भगवंताला म्हणतात. म्हणजेच भगवंताने सांख्ययोग जो आहे हा वेगळा सांगितला, कर्मयोग हा वेगळा सांगितला. जे ज्ञानी आहेत, ज्यांना ते तत्व प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठी सांख्ययोग सांगितला. म्हणजे सांख्ययोग जे ज्ञानी आहे, ज्यांना आत्मदर्शन करून घ्यायचे आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती करायची. आत्मदर्शन म्हणजे काय? जे स्वस्वरूपाच्या आत्तापर्यंत जे आहे त्याला मी भिन्न समजतोय, त्याचं वास्तविक स्वस्वरूप म्हणजे काय? वास्तविक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणं. मिथ्या ज्ञान नाही. हे आता जे आपण समजतोय सगळं मिथ्या कल्पित ज्ञान आहे, अलग वास्तविक नाहीये. मग वास्तविक ज्ञान प्राप्त करण्यासाठी मग काय सांगितलं? मग ज्याला वास्तविक ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी शास्त्राने सांख्ययोग सांगितला. त्याने बाबा ह्या क्रमाने जाऊ दे. त्याला विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे गुण ज्यांच्यामध्ये आहे असा जो अधिकारी विशेष संपन्न त्याच्यासाठी शास्त्राने मग सांख्ययोग सांगितला. आणि जे कर्मयोगी आहे म्हणजे जे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी काय? मग त्यांच्यासाठी कर्म सांगितले. अलग लक्षात जे काय आहे ते कर्म त्यांनी करावे. कर्मयोग अज्ञानींसाठी अशा प्रकारे 2 प्रकारचे भगवंतांनी विचार या ठिकाणी केले. तथाच आणि ते करून सुद्धा पुन्हा काय सांगतायत? तथाच पुत्राय आह भगवान व्यासः. आणि आपल्या मुलाला सुद्धा त्यांनी तेच पुन्हा ज्ञान दिलं. काय? द्वाविमौ अथ पंथानौ इति च तथा क्रियापदश्चैव पुरस्तात् पश्चात् संन्यासश्च. आणि आपल्या मुलाला सुद्धा त्यांनी अशा प्रकारेच सांगितले. अशा प्रकारे भगवान वेदव्यास त्यांनी काय केलं? आपल्या मुलाला सांगतात, भगवान व्यास म्हणतात हे 2च प्रकारचे मार्ग मी सांगितलेले आहे. अन्य पंथा विद्यते अनाय. याच्या व्यतिरिक्त कुणी काही सांगू, अलग लक्षात. पण शास्त्रविहित हे 2च मार्ग पुन्हा पुन्हा सांगतो मी. हा विषय सातत्याने आपल्याकडे आलेला आहे, अलग लक्षात. म्हणून या ठिकाणी फक्त आणि फक्त हे 2च मार्ग, एक कर्ममार्ग आणि एक ज्ञानमार्ग. अलग लक्षात. ज्ञानमार्ग जे सांख्य आहेत, ज्यांना आत्मतत्व जाणून घ्यायचं आहे, स्वस्वरूपाची ज्यांना प्राप्ती करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग. आणि त्या व्यतिरिक्त जेवढे साधक आहेत, अलग अलग मग ध्यानयोगातील असो, कर्मयोगातील असो, भक्तियोगातील असो, अनेक योग सांगितले. त्या योगांबद्दल कुठे आक्षेप नाही आमचा, त्या आहेतच त्याच्या प्रकृतीनुसार. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं शास्त्र ऑब्जेक्शन घेत नाही. परंतु सर्वच्या सर्व ते योग जे आहेत कशासाठी? कर्मयोगामध्ये ते येतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या मुलाला सुद्धा भगवान वेदव्यास हे 2च मार्ग आहेत असं सुद्धा सांगतात. आणि पहिल्यांदा क्रियामार्ग आणि नंतर संन्यास. अलग लक्षात. म्हणून पहिल्यांदा ब्रह्मचर्य, ग्राहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी क्रमेण, अलग लक्षात. अशा प्रकारे पहिल्यांदा काय सांगितलं? कर्मयोग करून 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 कर्मयोगाद्वारे जेव्हा चित्तशुद्धी होईल त्यानंतर त्याने संन्यास ग्रहण करायचा. आणि म्हणून अशा प्रकारे या 2 विभागावरच व्यास आणि जैमिनी, अलग लक्ष. व्यासचे असणारे जे शिष्य जैमिनी त्यांनी काय केलं? पूर्व विभाग जो आहे, कर्म विभाग जो आहे, धर्म विभाग जो आहे त्याच्यावर संपूर्ण 12 अध्यायाची मीमांसा लिहिली. त्याला आपण म्हणतो अथातो धर्म जिज्ञासा. काय कर्म कसं करायचं, हे कर्म असंच का करायचं, ते तसंच का करायचं, जे आपण सगळं करतो
शास्त्रविहित कर्म बरं का. या ठिकाणी सर्व जे कर्म आहे हे शास्त्रविहित कर्मच ग्रहण करायचे, तद व्यतिरिक्त कोणतं कर्म घ्यायचं नाहीये. कर्म या शब्दाने शास्त्रविहित कर्म, काल जो परवा प्रश्न आला होता, इतर कोणत्याच कर्माचा विषय शास्त्रामध्ये ग्रहण करत नाही. फक्त कर्म या शब्दाने जे शास्त्रविहित कर्म सांगितलंय तेच कर्म या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस ग्रहण करायचा. इतर कर्माचा जर विषय ग्रहण करत बसलो तर मग ते काय तर अनआन्सर क्वेश्चन होत जाईल. येते लक्षात. त्याचं उत्तर वेगळं द्या, त्याचं उत्तर वेगळं द्या, त्याचं उत्तर वेगळं द्या, तसं नाही. इथं शास्त्र सांगतं, शास्त्र अंतिम निर्णय, तस्मात शास्त्रम प्रमाणंते म्हणून सांगितलं गीतेने. कार्य अकार्य विषय म्हणून शास्त्रामध्ये म्हणून सगळं सांगितलं. विधी सांगितला, निषेध सांगितला, काय करायचं काय करायचं नाही, या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्हाला शास्त्राने शिकवून सांगितल्या. आणि म्हणून हेच विभाग योजना. म्हणून या प्रकारे हे दोन विभाग असल्यामुळेच काय केलं, जैमिनींनी धर्मशास्त्रावर म्हणजे कर्मशास्त्राचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या अनुषंगाने आता तो धर्मजिज्ञासा नावाचा ग्रंथ लिहिला, पूर्वमीमांसा. आणि हा दुसरा जो मार्ग आहे म्हणजे ज्ञान मार्ग, त्या ज्ञान मार्गावर भगवान वेदव्यासाने अथा तो ब्रह्मजिज्ञासा नावाचा ब्रह्मसूत्र, ज्याला शारीरिक सूत्र म्हणतात, हा दुसरा ग्रंथ भगवान वेदव्यासांनी लिहिला. म्हणजेच हे दोन मार्ग अत्यंत भिन्नतया आहेत. एतत एव विभाग. आणि मग हाच विभाग काय, कर्म आणि ज्ञान हा विभाग, एतत एव विभागम पुनः पुनः दर्शयिष्यामि भगवान. म्हणून हाच जो विभाग, अशा प्रकारे जो विभाग जो केलेला आहे, कर्म मार्ग वेगळा, ज्ञान मार्ग वेगळा, हा दोन्ही विभाग काय होतो, पुन्हा पुन्हा दर्शयिष्यामि भगवान. भगवंत काय करतायत, केवळ आत्ताच नाही, लोकेस्मिन द्विधा निष्ठा नाही, पुढे पण गीतेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हे दोन अशा प्रकारचे मी विभाग केलेले आहेत असं पुन्हा पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि तत्त्ववित्तू अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. अतत्त्ववित्तू, ज्याला तत्वाचं अजून ज्ञान झालेलं नाही असा अतत्त्ववित्तू काय करतोय, अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. तत्त्ववित्तू तो न अहम करोमी इति. आला तो अतत्त्वविद की ज्याने अजून तत्वाला जाणलेलं नाही, तो अतत्ववेद. तो काय करतोय, अहंकार विमूढात्मा, अहंकाराने युक्त झालाय. आणि अहंकाराने युक्त झाल्यामुळे तो काय करतोय, कर्ता अहमिति मन्यते, मीच हे सगळं करतोय. परंतु जो तत्वविद आहे, ज्याने तत्वाला प्राप्त केलेला आहे, जो साधन समग्र संपूर्ण साधन सामग्री जी आहे जी त्यांनी प्राप्त केलेली आहे, शमदमादी युक्त झालेला आहे, तो असणारा तत्वविद तो काय करतो, न अहम करोमी इति. हे जे आहे सगळं मी काही यामध्ये करत नाही. अला प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा. सगळे प्रकृतीमध्ये या संपूर्ण क्रिया घडत आहेत. अलग लक्षात. त्याच्यामध्ये मी काही करत नाही. जसं तुम्ही अलग लक्षात, सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, आता थंडी पडली, याच्यानंतर उन्हाळा लागेल, ह्या सगळ्या क्रिया कशामध्ये घडता येते, या सगळ्या प्रकृतीमध्ये घडतायत. पाऊस पडतोय, अवेळी पण पाऊस पडतोय. अलग लक्षात. अवेळी पाऊस पडून किती नुकसान होतंय जे शेतकरी आहे त्यांनाच माहिती आहे. बाकीच्यांना जे सर्वसामान्य जे तुम्ही सिटीमध्ये लोक राहता त्यांना त्याचे काय परिणाम होतो हा तुम्हाला लक्षात येत नाही. परंतु जे खरोखर ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी वर्ग आहे त्याला कळतं अवेळी जर पाऊस पडल्यानंतर किती प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत, थोडक्यात सांगायचं इथं काय तात्पर्य, तर या सर्व ज्या क्रिया आहे कशामध्ये घडतायत, या सगळ्या प्रकृतीमध्येच घडतायत. अलग लक्षात. प्रकृती क्रियमाणानि अलग लक्षात. परंतु या सर्व ज्याप्रमाणे ह्या क्रिया प्रकृतीमध्ये घडत आहेत त्याचप्रमाणे आपल्याद्वारे सुद्धा होणाऱ्या सर्व क्रिया ज्या आहे, उठणं बसणं बोलणं, या सगळ्या सुद्धा प्रकृतीच्याच क्रिया आहे. परंतु या प्रकृतीमध्ये घडत असताना सुद्धा काय करतोय, हा मी करतो. येते लक्षात. या सगळ्या वास्तविक घडतायत कुठे, प्रकृतीमध्ये. परंतु म्हणतोय काय, मी करतो. अहम करोति अहम करोमी अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. जो अहंकाराने युक्त होतो तो काय करतो, मीच करतो, मीच करता आहे असं स्वतःला मानतो. परंतु ज्याने तत्वाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे तो मात्र मी करत नाही या भूमिकेवर ठाम राहतो. हे सगळं जे चाललंय ना, हे काय प्रकृतीच्या अनुषंगाने चाललेलं आहे. अलग लक्षात. पण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची रिॲक्शन अलग तो देत नाही. आपण ॲक्शन आली की आपली रिॲक्शन होते,
परंतु जो ज्ञानी आहे, ज्याने तत्व प्राप्त केलेला आहे, तो सहसा कुठल्याही गोष्टीमध्ये लगेच जाऊन रिएक्शन देण्याचं टाळतो. तत्ववेत्तु न अहम करोमी इति तथाच सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते इति. आणि त्याचप्रमाणे सर्व कर्माणि जे आहे हे मनापासून तो काय करतो, निस्ती सोडत नाही. अलग मग त्याला मिथ्याचार सांगितलं गीतेने. सगळी कर्म निस्ती काय करायची, आसक्ती असून मनापासून फक्त प्रकृती ह्याने सोडायची, शरीर इंद्रियांनी तर करायचे नाही, परंतु मनामध्ये तिथे आसक्ती बुद्धी असेल तर त्याला शास्त्र म्हणतं मिथ्याचार सौच्यते. तो मिथ्याचार आहे, मिथ्याचार नाही तर मनापासून. अलग लक्षात, खरोखर मनापासून सर्व कर्मांचा त्याने त्याग केला पाहिजे. अशा प्रकारे विभाग वचन भगवान पुन्हा पुन्हा सांगतात. विभाग वचन म्हणजे दोन विभाग, कर्म आणि ज्ञान. अहंकारामुळे मोहित झालेला अज्ञानी जो अहंकार आहे, त्या अहंकारामुळे मोहित झालेला अज्ञानी मी कर्म करतो असे समजतो, परंतु ज्याने तत्वाला प्राप्त केलेला आहे तो मात्र काय करतो, ज्याने तत्व प्राप्त केलेला आहे तो मात्र तत्ववेत्ता मी करत नाही. हे सर्व जे आहे सर्व प्रकृतीच्या क्रिया करत आहेत, त्याच्यामध्ये काही सहभाग माझा नाही. त्याप्रमाणे सर्व कर्माला मनापासून, आंतरिक मनापासून. आपण म्हणतो ना, अरे करतोय मनापासून कर. किती वेळेस आपण म्हणतो, एखादं काम करत असेल आणि तो टिंगल टावळ्या करत काम करत असेल, ज्याला काय म्हणायचं पाट्या टाकायचं काम करत असेल, तर मग काय करतो, आई असतील किंवा कोण गुरुजी असतील तर काय करतात, त्याच्यावर रागावतात. अरे काय करतोय ना ते मनापासून कर. अलग तसं इथं आहे की जर सर्व कर्मसन्यास जरी करायचा असेल तर सर्व कर्मसन्यास काय, तर मनापासून सर्व कर्मसन्यास केला पाहिजे. तत्र केचित् पंडित मन्यमाना. हा, त्याच्यानंतर पुन्हा पान नंबर 46 आरंभ झाला. 46 पानावर पहिला परिच्छेद आहे ना सगळ्यांकडे पुस्तक. तत्र केचित् पंडितम मन्यमानाः. काय म्हणतायत, वदन्ति जन्मानि षड्भाव विक्रियारहितः अविक्रियः अकर्ता एकः अहम आत्मा इति न कस्यचित् ज्ञानम् उत्पद्यते यस्मिन् सति सर्वकर्मसन्न्यासः उपदिश्यते. अलग लक्षात आचार्य म्हणतात त्यामध्ये सुद्धा आता हा जो विषय चाललेला आहे, कोणता विषय चालला आहे, सर्व कर्म आणि मनसा संन्यस्य. सर्व कर्म मनापासूनच त्याग केला पाहिजे, हा विषय आता या ठिकाणी आपला चाललेला आहे. त्या विषयामध्ये सांगतात तत्र कैचित पंडित मन्यमाना. हा, स्वतःलाच विद्वान समजणारे, म्हणजे स्वतःला विद्वान समजणारे आत्तापासून नाहीये तर कधीपासून आहे, आचार्यांच्या पासून आहे. अलग लक्षात, पंडितम म्हणून त्याच्यासाठी शास्त्रीय शब्द पंडितम मन्यमाना. हा, स्वतःलाच कुणी नाही समजत त्याला, पण तो स्वतःलाच विद्वान समजतो. मीच विद्वान, मी अमुक, मी तमुक, अशा प्रकारे स्वतःला विद्वान समजणारे असे बरेच असतात. शास्त्राचा असणारा बरेच ठिकाणी अलग लक्षात शास्त्राचा असणारा चांगले चांगले म्हणून मागच्या वेळेस मी एक सांगितलं, एखाद्या स्वामीजींचं मी पाहिलं, मला दुःख वाटलं की तुम्ही एखाद्या पदावर आरूढ ज्यावेळेस होता त्यावेळेस निर्णय ज्यावेळेस द्यायचा असतो, निर्णय द्यायची प्रक्रिया शास्त्रविहित असते. शास्त्रामध्ये वाटणं बिटणं काही नसतं. हे फार स्पष्ट विषय मनामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. शास्त्र जे सांगतंय शास्त्रच आहे. शास्त्रामध्ये शास्त्राला वाटलं किंवा मला वाटलं आता जग बदललं, जग बदललं, हे बदललं, ते बदललं, शास्त्राने जग बदललं तर शास्त्र त्याच्या अनुषंगाने करेल विचार काय करायचं ते. अलग लक्षात, शास्त्राने तसा विचार पण केला. वेळोवेळी संत मुनी महात्म्यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये थोडाफार लवचिकता आणलीच की. तुम्ही सांगायची गरज नाही, त्याच्यासाठी त्या योग्यतेचा महात्मा लागतो. कुणीही काही सांगून होत नाही. अलग अलग जो आहे कर्मठ मार्ग तो जो सोपा केलाच माऊलींनी. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, म्हणजे हाच असणारा जो मार्ग आहे जो आम्ही या ठिकाणी कर्म मार्ग सांगतो तो साध्या प्रकारात सांगितला की नामचिंतन करा, परमेश्वराचं चिंतन करा. त्याने काय होणार आहे, तुमच्या मनामध्ये असणारे असंख्य जी पाप आहेत त्यांचे भस्मसात होतील, नाश होतील, त्याने चित्त शुद्ध होईल. म्हणजे मार्ग तर सांगितलाच, अलग लक्षात, तो मार्ग अधिकारी पुरुषाच्या अनुषंगाने पाहिजे. कुणीही काही सांगून चालत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ती शास्त्रविहितच पाहिजे. म्हणून केचित पंडित मन्यमाना. हा म्हणजे पंडित मन्यमाना हा प्रश्न आत्ता नाही, आचार्यांच्या वेळेस सुद्धा काही काही तसे होते. स्वतःलाच आम्हीच जे म्हणतो तीच पूर्व दिशा असे त्यावेळेस पद होते. पण त्यांचा आचार्य या ठिकाणी पुन्हा खंडन करतात. काय म्हणतात आचार्य, तत्र केचित् पंडित मन्यमाना. हा या विषयामध्ये
कित्येक जण आपल्याला काय समजतात, पंडित समजणारे सांगतात काय, जन्मात काय सांगतात ते, जन्मादी 6 भाव विकार रहित निर्विकार अकर्ता एक आत्मा मीच आहे, अशा प्रकारचे ज्ञान कोणालाच होत नाही, ज्यामुळे सर्व कर्महन्यासाचे विधान केले गेले आहे. अलग अलग आहे. स्वयंपंडित मन्यमाना हा याने आता नवीनच पक्ष काढला. हा काय म्हणतोय की तुम्ही जे म्हणताय की षडभाव, आपण जे मागेच आपला जो विषय झालेला आहे, षडभाव विकार म्हणजे जन्मादी 6 भाव विकार रहित. अलग लक्षात आपण काय सांगितलं, हे सगळे जे षडभाव आहे ते कशामध्ये, शरीरामध्ये आहे. अलग लक्षात, त्याच्याशी याचा काही संबंध नाही हे सिद्ध केलं. परंतु आता हा पंडित मन्यमाला काय म्हणतोय की अशा प्रकारचे जन्मादी 6 भाव विकार रहित निर्विकार आत्मा हे आपण सिद्ध केलंय. पण अशा प्रकारचा निर्विकार अकर्ता एक आत्मा मीच आहे हे जे तुम्ही म्हणताय, अशा प्रकारचं जे ज्ञान तुम्ही जे सारखं सातत्याने आतापर्यंत सांगत आलेलं आहे, तर अशा प्रकारचं ज्ञान कोणालाच होत नाही, ज्यामुळे सर्व कर्मसन्यासाचे विधान केले गेले आहे. पहिलं म्हणजे अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणालाच होत नाही. हा पंडित मन्यमाला म्हणतो की तुम्ही जे म्हणता निर्विकार आत्मा स एक हा वगैरे या सगळ्या जे उपदेश तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहे, तर हे जे ज्ञान आहे निरवय आत्मतत्वाचं ज्ञान, स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान हे कोणालाच होत नाही असं या ठिकाणी आता हा पंडित मन्यमाला म्हणतो. त्याच्यावर आचार्य काय म्हणतात बघू. काय म्हणतात आचार्य, न तसं होऊ शकत नाही. कारण का, न जायते म्रियते इत्यादी शास्त्र उपदेशानर्थक्या. तुम्ही जे म्हणतायत ना तसं ज्ञान होणार नाही. मग तसं ज्ञान होणार नसेल तर न जायते न म्रियते वा कदाचित हा जो शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे, हा श्लोक कोणासाठी, कोणाचा जन्म होत नाही, कोणाचं मरण येत नाही. मग हे जे विशेषण जी सांगितलेली आहे कोणासाठी, तुम्ही जर म्हणत असाल की असं ज्ञानच होत नसेल तर मग ही विशेषणं जी सांगितली, तो जन्माला येत नाही, तो मरला मेला जात नाही, न जायते म्रियते वा कदाचित आदी जी विशेषणं सांगितलेली आहेत, ही सर्वच्या सर्व विशेषणं मग कोणासाठी सांगितली असे म्हणणे योग्य नाही. आणि म्हणून न जायते इत्यादी शास्त्राचा उपदेश व्यर्थ. अलग लक्षात, म्हणून तुम्ही जे म्हणताय ना न जायते म्रियते वा, हा जो शास्त्राचा जो उपदेश सांगितलेला आहे, हा शास्त्राचा उपदेश व्यर्थ. पण तुम्ही जे म्हणताय अशा प्रकारचं ज्ञान होऊ शकत नाही, तर अशा प्रकारचं ज्ञान होतच. अलग लक्षात. त्यामुळे तुम्ही जर त्याच्यावर आपण आरोप घेतला तर शास्त्र अनर्थक्य दोष निर्माण होईल. शास्त्राची मग गरजच नाही. शास्त्रामध्ये जे काय सांगितलं आत्मतत्वाविषयक जे जे श्लोक सांगितलेले आहेत हे सर्व आत्म ब्रह्मविद ब्रह्मैव होती ज्ञानादेव कैवल्यम आदी काही शास्त्राने जे सांगितलेलं आहे या सगळ्यांचा कुठे विनियोग करायचा. काय मंत्र जर सांगितलं तर मंत्राचा विनियोग पण पाहिजे. मग हे जे सगळे अलग लक्षात आपूर्यमाणम जल प्रतिष्ठाम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती वाप्नोति न कामकामी एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. हे जे सगळे काही श्लोक सांगितलेले आहे शास्त्राने ज्ञानपर, या श्लोकांचं काय कुठे विनियोग सांगायचा, तो कोणासाठी हे श्लोक सांगितले हे तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही जर म्हणता स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्तच होत नाही, मग हे जे श्लोक शास्त्राने सांगितले, हे जे उपनिषदामध्ये जे मंत्र सांगितले ब्रह्मविद ब्रह्मैव भवति वगैरे हे जे काय आहे ज्ञानादेव कैवल्यम, हे कोणासाठी हे तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगा. असे म्हणणे योग्य नाही. त्याच्यावर पुन्हा म्हणतायत काय म्हणतायत पुन्हा, यथाच शास्त्र उपदेश सामर्थ्यात धर्म अस्तित्व विज्ञानम कर्तुच देहांतर संबंधी ज्ञानं च उत्पत्यते तथा शास्त्रात एव तस्य आत्मनः अविक्रियत्व अकर्तृत्व एकत्वादि विज्ञानं कस्मात् न उपपद्यते इति प्रष्टव्याः. अलग लक्षात. तुम्ही जे काय म्हणताय ना की नाही तशा प्रकारचं ज्ञानच होत नाही, हा जो तुमचा प्रश्न आहे पुन्हा सांगतो, त्याच्यावरच पुन्हा आचार्य विषय घेतात. काय त्यांनी हे विचारले पाहिजे, काय विचारलं पाहिजे, ज्याप्रमाणे शास्त्र उपदेश सामर्थ्यामुळे कर्म करणाऱ्या मनुष्यामध्ये धर्माच्या अस्तित्वाबाबतीत ज्ञान होते. मला हे कर्म केलं पाहिजे, मला असं केलं पाहिजे, मला संध्या उपासना केली पाहिजे, मला अग्निहोत्र केलं पाहिजे, मला देवपूजा केली पाहिजे, हे जे ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, हे ज्ञान आम्हाला कशाने प्राप्त होतं, तर हे संपूर्ण ज्ञान आम्हाला शास्त्राच्या द्वारेच प्राप्त होतं. शास्त्रच म्हणतं अहर संध्या उपासित.
यावज्जीवन अग्निहोत्रम कुर्यात. हे सगळं कोण सांगतंय? आम्हाला शास्त्र सांगतं. म्हणजे ज्याप्रमाणे शास्त्र आम्हाला कर्मामध्ये प्रयुक्त करतं की तू हे केलं पाहिजे, नित्य आहे, नैमित्तिक आहे, काम्य आहे, प्रायश्चित्त आहे. 4 प्रकारची शास्त्राने आम्हाला कर्म सांगितली. नित्य कर्म म्हणजे जे केलीच पाहिजे, अलग लक्षात, त्याला नित्य कर्म सांगितलं. नैमित्तिक विशेष ज्यावेळेस आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, ती एखादी तिथी आहे, संकष्टी आहे, अलग एकादशी आहे, ही सगळी नैमित्तिक कर्म त्या निमित्ताला धरून. प्रायश्चित्त आहे, काही आपल्या हातून एखादा अपराध घडला तर प्रायश्चित्त कर्म करतो. नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त. आणि काम्य म्हणजे मनामध्ये एखादी आपण कामना धरतो की मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मग एवढा मोदकांचा जप कर, एवढ्या दुर्वांचं हवन कर, असं आपण त्याला सांगतो. म्हणजे हे सर्वच्या सर्व आम्हाला कोण सांगतंय? हे सर्वच्या सर्व कुणीही सांगत नाही. हे आम्हाला शास्त्रच शिकवतंय की असं केलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्याला, बघा नीट आहे का, ज्याप्रमाणे मनुष्याला कर्तव्य कर्म करण्यासाठी, शास्त्रविहित कर्म करण्यासाठी शास्त्रच प्रेरित करतं. मजेशीर विषय, शास्त्रच प्रेरित करतं, त्याप्रमाणे तेच शास्त्र म्हणतंय. तुम्ही शास्त्रावर विश्वास ठेवता आणि बाकीची जर कर्म करत असताल तर मग तेच शास्त्र तुम्हाला सांगतंय काय? त्याचप्रमाणे देहांतर प्राप्तीचे ज्ञान, त्याच मनुष्याच्या अस्तित्वाबाबत ज्ञान होते व देहांतर प्राप्त त्याचप्रमाणे त्याच शास्त्राद्वारे तेच शास्त्र तुम्हाला सांगतं. न जायते म्रियते वा कदाचित नैनम छिन्नन्ति शस्त्राणी नैनम दहति पावकः. हे कोणासाठी सांगतं? म्हणजे ज्याप्रमाणे ते शास्त्र तुम्हाला कर्मविषयक ज्ञान प्राप्त करून देतं, त्याचप्रमाणे ते शास्त्र तुम्हाला ज्ञानविषयक म्हणजे आत्म्याची वास्तविक स्वस्वरूपाविषयी ज्ञान तेच शास्त्र तुम्हाला प्राप्त करून देतं. म्हणून देहान प्राप्तीचे ज्ञान तेच शास्त्र करून देतं. त्याचप्रमाणे त्याच मनुष्याला शास्त्राद्वारे आत्म्याची, कोण सांगताय? हे सगळं शास्त्रच आम्हाला शिकवतंय. अलग अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि न चा संगतम नैव मुक्तिर्ननय्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे कुणी सांगितलं? हे कुठं लिहिलंय? असं जर विचारलं तर शास्त्रानेच आम्हाला सांगितलं की असं त्याचं वास्तविक स्वरूप असं आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सुद्धा आम्हाला शास्त्रच सांगतं. आणि म्हणून मनुष्याला शास्त्राद्वारेच, अलग लक्षात, तुम्ही जे म्हणताय ना असं ज्ञानच होत नाही, हा तुमचा विषय बाजूला ठेवा. शास्त्र ज्याप्रमाणे कर्मामध्ये प्रयुक्त करतं त्याचप्रमाणे तेच शास्त्र आम्हाला आत्म्याचं निरवयत्व आदी जे गुण आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे मनुष्याला शास्त्राद्वारे आत्म्याची निर्विकारता, अकर्तृत्व, एकत्व आदी विषयांचं ज्ञान का होत नाही? मग जे शास्त्र जर कर्मात प्रयुक्त करत असेल तर तेच शास्त्र आम्हाला मोक्षामध्ये सुद्धा प्रयुक्त करतं. म्हणून तुम्ही जे म्हणताय ना अशा प्रकारचं ज्ञानच होत नाही, हा तुमचा असणारा जो संशय किंवा हा तुमचा असणारा आक्षेप तुमच्यापाशी तुम्ही ठेवा. ठीक आहे. कारण पुन्हा मग आता अजून काय पंडित वन्यमाना हा शांत बसत नाहीये. पुन्हा त्याने आपलं नवीन आता आणलं. अलग लक्षात काय? करण अगोचरत्वात इति चेत. अलग लक्षात कुठल्याही, कारण का ते आत्मतत्व जे आहे, तो आत्मा जो आहे तो कोणत्याच करण म्हणजे इंद्रियांच्या द्वारे त्याला प्राप्त आपण करू शकत नाही. ते आता म्हणतोय करण अगोचरत्वात इति चेत. मन बुद्धी आदी इंद्रियांद्वारे आत्मा अगोचर आहे म्हणून त्याचं ज्ञान होत नाही. अलग लक्षात, हे कोणतीच जे आहे हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे काय जे आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अलग लक्षात. मग मनसा त्यामुळे ही तिथं पोहोचू शकत नसल्यामुळे तो आत्मा कसा आहे? कुठल्या अगोचर इंद्रियां ज्या वस्तूंना इंद्रियांविषयी ज्ञान होतं ते इंद्रिय गोचर, परंतु ज्या वस्तूचं ज्ञान इंद्रियांच्या द्वारे होत नाही ते इंद्रिय अगोचर. म्हणून मन, बुद्धी आदी इंद्रियांद्वारे आत्मा अगोचर आहे म्हणून त्याचं ज्ञान होत नाही. ठीक आहे, शास्त्राद्वारे आता मान्य करतो, परंतु इंद्रियांद्वारे कसं काय त्याचं ज्ञान होतं ते सांगा. तर इंद्रियांद्वारे त्याचं ज्ञान होत नसल्यामुळे सुद्धा तो अगोचर आहे आणि म्हणून त्याचं ज्ञान होत नाही असं पुन्हा पूर्वपक्षी म्हणतो किंवा पंडित मन्यमाना म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारचं कुठल्याच प्रकारचं ज्ञान कुठेही लिहिलेलं नाही. पुन्हा तिथं झाला तो. मग त्याच्यावर पुन्हा आचार्य म्हणतात न असं होत नाही. का? मनसैवानुद्रष्टव्यमिति श्रुते. हे श्रुती म्हणते आम्हाला
काय म्हणते श्रुती? शास्त्र आचार्य उपदेशाने. अलग शास्त्राचं शिक्षण झाला पाहिजे, गुरु उपदेश झाला पाहिजे, ह्या दोन्ही म्हणून शास्त्र आणि आचार्य उपदेश या दोन गोष्टी महत्व. त्यानंतर शास्त्र उपदेश आणि आचार्य उपदेशाने काय झालं? शमदमादी संस्कृतम मनहा. जेव्हा आपलं जे मन आहे हे काय होतं? गुरु उपदेशाने शास्त्रचिंतनाने काय होतं? शमदम उपरम हे जे काय सांगितलेले आहे हे सगळ्या गुणांनी, म्हणजेच मनामध्ये ज्या वेळेस सात्विक गुणसंपत्ती वाढते, सात्विक गुणयुक्त मन होतं, अशा प्रकारचं जे मन आहे सुसंस्कृत मन होतं आपलं या सर्व गोष्टींनी. आणि अशा प्रकारचं जे सुसंस्कृत मन आहे ते आत्मदर्शने कारणम. आणि मग त्याच्यामध्ये ज्याने काय, ज्याचं मन किंवा चित्त शुद्ध झालेलं आहे, असं शुद्ध चित्त ज्याचं झालेलं आहे त्याचं चित्त किंवा त्या चित्तामध्ये परमेश्वर आत्मदर्शन होऊ शकतं. आत्मदर्शने कारणम. आणि म्हणून असे म्हणणे सुद्धा योग्य नाही, कारण मनाद्वारे आत्मा पाहिला पाहिजे. कारण मन म्हणतं काय? मनसैव अनुद्रष्टव्यम. मनाच्याच द्वारे अलग लक्षात त्याला पाहिला पाहिजे. आणि म्हणून मनाद्वारे आत्मा पाहिला पाहिजे अशी श्रुती आहे. आणि म्हणून शास्त्र व आचार्यांच्या उपदेशाद्वारे शमदम आदी साधनाद्वारे शुद्ध झालेले मन आत्मदर्शनामध्ये साधन होते. म्हणजे चित्त एकदा शुद्ध झाले की ते मन काय होतं? आत्मदर्शनामध्ये निश्चितपणे ते साधन होतं. तथाच तद अधिगमाय अनुमाने आगमने च सती ज्ञानम न उपपद्यते इति साहस मात्रम. आणि म्हणून अशा प्रकारे स्पष्ट सांगितलंय, शास्त्राने व्याख्या स्पष्टपणे केलेली आहे की अशा अशा प्रकारे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते तत्वज्ञान प्राप्त होणार आहे. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये अधिकारित्व पाहिजे. जे आधी विवेक पहिल्यांदाच पाहिलं, मागच्या तत्वबोधामध्ये हा सगळा विषय झालेला आहे आपला. अलग का तत्वबोध पहिला शिकायचा, आता त्याचं कारण तुम्हाला कळत असेल. भाष्य आरंभ करण्याआधी हे सगळे जे गोष्टी आहेत, तर्कसंग्रह, अर्थसंग्रह, तत्वबोध आदी हे जे काय आपण पहिले ग्रंथ प्रकरण ग्रंथ शिकले, याचं काय कारण हे असं त्या ठिकाणी त्याचा संबंध येतो प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे काय, जो अधिकारी पाहिजे, अधिकारी कोण तिथे सांगितला? विवेक, वैराग्य, क्षमादी गुणसंपत्ती आणि मोक्षत्व, हा मोक्षाचा अधिकार. अलग लक्षात. अशा प्रकारचा जो मोक्षाचा अधिकारी झाल्यानंतर निश्चितपणे त्याला ते आत्मदर्शन झाल्याशिवाय राहत नाही. तथाच तद अधिगमाय अनुमाने आगमने च सती ज्ञानम न उपपद्यते इति साहसेतम. आणि म्हणून अशा प्रकारे काय, ज्ञानप्राप्तीच्या विषयामध्ये, ज्ञान जी प्राप्ती आहे, ज्ञानाची जी प्राप्ती आहे त्या विषयामध्ये अनुमान व आगम प्रमाण असून सुद्धा अनुमान पण आहे. अलग अनुमान म्हणजे ज्यांना ज्यांना प्राप्त झालेला आहे ते सर्व जे असणारे चतुर्थ भूमिकेपासून पुढे 7 भूमिका सांगितल्या त्यावेळेस, त्या पहिल्या त्यानंतर सांगितल्या. चौथी जी भूमिका आहे, चौथ्या भूमिकापासून पुढचे अनुमान त्या ठिकाणी. आणि आगम म्हणजे प्रत्यक्ष शास्त्र, या दोन्ही अलग लक्षात. काही साधू आहेत अलग लक्षात, त्यांच्यावरनं सुद्धा आम्ही अनुमान मानतो की बाबा असं आहे, याने या अवस्थेमध्ये आहे. अलग काही मस्ताराम बाबा आहेत अलग लक्षात. तिथं तुम्ही ऋषिकेशला गेला, स्वर्ग आश्रमाच्या पुढे मुनिकी रेतीच्या तिथे आहे मस्ताराम बाबाची गुफा. अलग लक्षात. काही नाही, ते शास्त्र चिंतन नाही, काही नाही, का पण मस्त मध्ये अलग लक्षात राहायचे. काही त्यांना बाकी विषयाची चिंताच नाही. असे अनेक महात्मे की त्यांना मस्ताराम बाबा म्हणतात. असे हरिद्वार, ऋषिकेश किंवा आपल्या हिमालयामध्ये आपले असतात. अलग लक्षात. असे की म्हणजे हे जे आहे म्हणजे ते त्या अवस्थेमध्ये राहतात. हे आपण कशाने सिद्ध करतो? हा अनुमान आहे की आला यांची ही अवस्था प्राप्त झालेली आहे त्यांना. जसं म्हटलो शंकराचार्यांचं सांगितलं की ते पूजेला बसल्यानंतर काय करायचे, पहिलं पूजा आरंभ झाली की 2-3 बिल्वपत्र शिवावर टाकली की त्या अवस्थेमध्ये निघून जायचे. मग त्या अवस्थेमध्ये निघून गेला का ते 2, 3, 4, 5 काय असेल ते तासा तसेच त्या अवस्थेमध्ये बसून राहायचे. मन उन्मनी भावाला होणं. अलग लक्षात. हे म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा आहे ना, तुम्ही पाहू शकता. म्हणजे हे काय फार लांबच्या गोष्टी नाहीये. या आत्ता एवढ्या याच्यामधल्या सुद्धा अजून सुद्धा या गोष्टी घडतात आहे. याच्यासाठी काय लांब नाही तुम्हाला कुठं जायचं. म्हणून अनुमान व आगम प्रमाण असून सुद्धा अनुमान पण आहे
आणि काय आगम म्हणजे शास्त्र सुद्धा सांगतंय, अनुमान आगमासून सुद्धा अशा प्रकारे म्हणणे की त्या आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही असं म्हणणं म्हणजे केवळ साहस मात्रच आहे. काही तुम्हाला या अशा प्रकारचं काहीतरी वेगळं बोलण्याची, काहीतरी कॉमेंट्स करण्याची शास्त्रावर गरज नाही. तर अशा प्रकारचं ज्ञान निश्चितपणे होतच. आणि म्हणून ज्ञानंच उत्पाद्यमानं तद विपरीतम अज्ञानम अवश्यम बाधते इति अभ्युपगंतव्यम. आणि म्हणून अशा प्रकारे असं मानलंच पाहिजे आपल्याला. काय मानलं पाहिजे? असे मानलेच पाहिजे की उत्पन्न झाले ते ज्ञान, एकदा ज्ञान उत्पन्न झालं, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुना. म्हणजे अशा प्रकारचं एकदा तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की काय होतं? उत्पन्न झालेले ज्ञान आपल्या विरुद्ध, अलग लक्षात, एकदा प्रकाश झाला सकाळी, अलग लक्षात, की काय होतं? असणारं संपूर्ण अज्ञान हजारो वर्ष, त्यासाठी उत्तम उदाहरण देतात शास्त्रामध्ये. काय? हजारो वर्ष एखाद्या गुहेमध्ये कधी तिथं दिवाच गेला नसेल, प्रचंड काळोखे, प्रचंड अज्ञाने, काळोख म्हणजे अज्ञाने, परंतु ज्या क्षणी त्या गुहेमध्ये जसा एक दीप प्रज्वलित केल्याबरोबर काय होतं? तर संपूर्ण गुहेमधला असणारा अंधकार तत्क्षणी नष्ट होतो. त्याप्रमाणे हजारो वर्षाचं तरी हे अज्ञान जरी असलं का आम्हाला माहिती नाही, बहुनियमे व्यतीतानि जन्मानि तव तर अजून सांगितलं, हा एक जन्म नाहीये, अनेक आत्तापर्यंत किती जन्म झालेत, अलग लक्षात. तानहम वेद, पण मी जाणतोय तू जाणत नाही वगैरे भगवंत म्हणतात. म्हणजेच आपले अनंत कोटी आत्तापर्यंत सगळे जन्मच आहे. जन्म मरण महाराज स्पष्ट सांगतात, किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे, फजित म्हणतात. अलग दरवर्षी जन्माला यायचं, दरवेळेस जन्माला यायचं आणि आम्ही आमची फजिती करून घ्यायची, एवढंच. आणि म्हणून अशा प्रकारे आपण हे मानलंच पाहिजे. काय? की मानलेच पाहिजे उत्पन्न झालेले ज्ञान. म्हणजे सांगायचं थोडक्यात आपण, ज्या क्षणी ज्ञान उत्पन्न होतं त्या क्षणी अज्ञानाचा नाश हा झालाच म्हणून समजा. तुम्ही होईल का नाही, ठेवील का नाही, पाहिल का नाही, जसं ज्या क्षणी त्या हजारो वर्ष काळोख असलेल्या गुहेमध्ये ज्या क्षणी ती पंथी पेटली, त्या क्षणी त्या गुहेमध्ये प्रकाश झाला, त्याप्रमाणे सेम ज्या क्षणी ज्ञानाची प्राप्ती झाली त्या क्षणी अज्ञानाचा नाश हा झालाच. आणि म्हणून असे मानले पाहिजे उत्पन्न झालेले ज्ञान काय? आपल्या विरुद्ध अज्ञान काय करतं? अवश्य नष्ट करते. आपल्या विरुद्ध जे अज्ञान आहे हे अज्ञान निश्चितपणे हे ज्ञान नष्ट करतं. आणि म्हणून अशा प्रकारे जे म्हणतायत काय? स्वयंपंडित मानाः, अशा प्रकारचं ज्ञानच होत नाही, तर असं सांगणं उचित नाही. अशा प्रकारचं ज्ञान निश्चितपणे होतं. हे या ठिकाणी सांगितलं. बाकीचा पाठ पुढच्या पाठाला पाहू सोमवारी.